पोचलेला किल्ल्याजवळ पायथ्याशी आल्या समोर किल्ला आहे गुमतारा. ही गाड्या अरे हो ना, तोच इन्व्हेस्ट केला. आता पटापट लास्टा करतो किल्ल्यावर. इथला सरळ रस्ता आहे बघू. फुटत पण नाही एवढा हाती आता जाम झालं डायरेक्ट. एक बॉक्स कसा बसले बाबा फोड राडा. नियोजन फुल टाईट आहे. आर्यन मालीचा आर्यन इकडं इकडं तुझ्या गाडी शेतांग बसवलेली आहे. माहित नाही पण तरी पण चढू. चला निघायचं आता. चला आता किल्ल्यावर चाललो आम्ही. वेदन पण रेडी, इकडे सगळं रेडी आहेत. लवकरच जाऊ. सगळं निघतात आता. वरती भेटू. तुम्ही मध्ये ऑनलाईन चालतंय ना. अरे ना आता चाललेला काय बोलतो. पटापट पोचू. ट्रॅकर इकडून राडा काय बोलतो. किल्ला बघा पब्लिक गुमतारा किल्ला. पोरावी घेतला पटापट चालीत. पोरा जोर दिसती. तुला काय देव आलेलो. तू पण घालो का. राडा फुल ट्रॅकिंग आता चालू. नदीवर थांबल्या घेतले आता कलर दिसत म्हणा. आता तो कच्चा आहे त्यामुळे आम्ही खात नाही. येतो झाड आहे त्याचा. तो झाड आहे म्हणून आम्ही खात नाही. पिकल्यावर खायचा असतो. काला कचरा साफ करायला गेलता स्वतःच कचरा होण्याला. वन्स मोर एकदा होते. कचरा वेदन पारला. तुला कसं वाटतं आता सध्या. अरे काय बोलतो. रिबिन बांधी घेतली आम्ही रस्ता बोलावण्यासाठी. कोण आला तर अरे तू कुठला आणत काय काय चला सांगून आलो कवरी बांधत घ्यायला. किल्ल्यावर चारायला चालू करणार आहे मी थोड्या वेळात. केस टाक या झाले ना हवेन बघू शकता. आज का अख्खा आता किल्ल्यावर गुमतारा किल्ल्यावर आणि तर अख्खा किल्ला साफ करी घेतला डायरेक्ट. कसं आहे बघ काम. चला आता पोरा चालल्या झालो पुरं. बघू शकतात किल्ल्याचा व्ह्यू इथल्या बघू शकता तुम्ही. रिबिनची फुल मेहनत घेतले भासाण्यासाठी. याचा ऍक्सिडेंट व्हायला लागला. फुल ट्रॅकिंग जंगलातून चालले आता आम्ही. जंगल में मंगल करेंगे आज. भटकंती चालू आहे सध्या. यो बघा फुल मेहनत. हा कलरिंग निशाणी ठेवली होती कोणतरी. तुला करा ते अजून येतात इकडे चालत नाही तर सुकल्यावर दिसेल. चुकी झाली माफ करा. सुकल्यावर टाइमपास व्हायचा नाही. वा काय चप्पल. रस्ता बघा जंगल.
पण जंगलामधल्या आल्या होता. सर्दी फिट झाले आल्या जंगला फिरत शकतो. पोरावर साफ करून करायचं आहे आणि कचरा तो उचलायचा आहे. माऊल किलो मज्जा दिला आता आलो आम्ही वरती चाललेलो आहो. चांगलं करायचं मेहनत करू. रस्ते पण लय डेंजर आहे. हे बघा आमची सगळ्यांची आर्यन बहिणी तर डायरेक्ट आर्यन बाईचा विषय नाही. नियोजनाचा भाष्य आर्यन माळी. तिथं काय नाही घरी वाचत पूर्ण गाडा मेहनत. दम लागायला लागला. बॅगिंग सामान असलं जस्ट परलेला यो. कोणी रस्ता नाही साठी इथं मार्किंग पण देत घेतले बघू शकता. चला आता आलो आपण वरती चढीत चाललो. एकदम जंगल आहे सगळा. पण टाकलेला आहे. परिस्थिती गंभीर आहे आमची. खूप मोठा आहे. पायऱ्या पण नाही. पायाने ताकद नाही चालायची आम्हाला. हलवलं सरच लावलंय. पायऱ्या पण नाही. अख्खा जंगल ना दगड भाग आहे. हो बघा आता एक दगडावाल्या मोठ्या बघू शकता. याव गेलं पुरं भासलं तर सह्याद्रीमध्ये भासतील डायरेक्ट. फुल जंगल आहे. भासलो तर डायरेक्ट गेलो सह्याद्रीमध्ये भासलो समजा. वरती बसले जण. मी पण चाललो हलवलो वरती. आता बघू किती अजून ऊज आहे. थांबल्या जरा पोरा थकल्या. थकल्या माझा बस आले. थकल्या आता वरचं झालंय. अविनाश पाटील यो का अविनाश पाटील कोण यो का अविनाश पाटील. चला चला जय शिवराय. आशिषला नाही गेला. किती होता इथं. उचल ना. जंगल सपाट्यावरून आलेला होता मी. घसरला तर डायरेक्ट खाली भेटू. नीट चालायला लागेल. पुढे येतं का लटकलेला गेली आले. जाम छोटे ना. एवढे होते ना. मला केली आणायला. केली घ्यायच्या बोलतं. मला यावं झालं लेसन थोडी. अरे सिरियसली डोंगरातली केली खायला गेल्या ना तर नैसर्गिक सह्याद्री मध्ये रमलेली माणसं. याने टप टाकलं डोक्यावर कारीच नाही. ट्रॅकिंगला टप घेऊनच चालले. फुल भेटलेले आहे ना आता आम्हाला बघू शकतात. यो पण पांबला आहे. अरे काय बोलतो पेला पेकापेकी झालंय. गावठी पहिल्यांदा घाललं. बिया पण आहे इकडे ते माझ्याकडे तर आपल्याला केली भेटली. तो बघा तो केली भेटतो. आपण केली खाता बघू शकता कशी याला बिया बघू शकता. अलगच आहे काहीतरी गावठी पण गावठी खूप छान लागते. तुम्ही पण या ट्राय करा. हा
केले आणल्यात आता. केले आणले आणि कसे लागतात गेले गेले तर खाऊन तुम्हाला सांगतो कशी लागतात केले. नॅचरल नॅचरल. नैसर्गिक सह्याद्री मध्ये रमलेली माणसं. आता गाडाच्या अर्ध्या रस्त्याने आलेलं होतं. तुम्ही नैसर्गिक बघू शकता सह्याद्री. तुम्हाला यायचं असेल तर येऊ शकता. वरती बघू शकता ते उभं राहिले. आता वरती व्ह्यूला जातो आपण. तर चला आम्ही वरती येतो, भेटतो वरती किल्ल्यावर. चल. ट्रॅकिंग झाले, बुटा बिटा सगळी सरपडतात. बघू शकता असे मार्ग दिलेले आहे ना आम्ही अख्खी. पण आला तर विसरला नाही पाहिजे. व्ह्यू बघा काय खतरनाक. वेदान इथलं खतरनाक कुठे तिथलं ना आत्ता परलं असतं. तर आलो आम्ही वरती. मागचा व्ह्यू बघू शकता तुम्ही. बुटा स्लिप होता फुल. परला तर डायरेक्ट बोले फिट. आलो वरती चाललं. मागचा व्ह्यू बघू शकता फुल व्ह्यू. चला आता वरती चालले. हे बघा परत आलो तरी घेतले. वापस आपण कुठेतरी जाणार आहोत. लवकरच दुसरा पण ब्लॉग येणार आहे. अरे भाऊ हे केल्यांचा फुल कामगार घेतले. नॅचरल केली. स्लीप होता. माझा दांडूक मारले वाटतं. ही यो 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 गेला. हाय माझं पण असं झालं. तर काय बोलतो आपण आलेलो इथं अर्ध्या रस्त्यात. पर्वतरांगा बघा. ही बघू शकतात पर्वतरांग. समोर माऊली किल्ला. समोर माऊली किल्ला आहे आपल्या शहापूर तालुक्याचा आणि भिवंडी तालुक्याचा अभिमान गुमतारा किल्ला. आता आलो आम्ही चारी घेतले. आम्हाला म्हणलं आम्ही रिबिन पण बांधून घेतले. आणि प्रत्येक किल्ल्यावर गेल्यावर करता. कसं वाटतं आता आपण आल्यावर अर्ध्या रस्त्यावर. तुला कसं वाटतं आता आपण अर्ध्या रस्त्याने आल्यावर. एक नंबर. तुला कसं वाटतं आता अर्ध्या रस्त्याने आल्यावर आपण. मला इकडं वाटतं पण दम लागले छातीम पोट दुखतं. छातीम बोर्ड दुखतो. आर्यनने तर फुल जोर घेतले केल्यानं. केली काय संपत नाही त्याची. त्याच ना केवळ खात नाही यार आहे. कचरा जमा करायला लावले. ऑल क्लीन की जाता ना ते. आता वेदम पण थकले ना मी पण थकले. तिथलं परलो तर डायरेक्ट खाली. अरे किती मोठी या बघा. हे बघा आपला पाय. आम्हाला आहे तो आर्यनची मेहनत. हँडसम बॉय केवळ नाही रे आम्ही चॉकलेट बघ. की कॉपी केली बघ. काय कोणाला पकडलं. याने फुल मेहनत घेतले. आता तुम्ही नाव लिहित घेतले. तुमचा विचार काय किल्ल्याबद्दल आपल्या घुमतारा. सर्वांना लोकेशन समजला पाहिजे. याच उद्देश आहे सर्वांना. काय सुंदर भारत. यो काय बोलत नाही. तू काय बोलते का आज. काय आजच्या दिवसा काय बोलशील का. आपल्या नाव पुढे गमेला वर झाले सध्या. खाली डापा डापा सोरी होऊ शकतो. किती मोठ्या बाबा. इथल्या पारला तर डायरेक्ट वरती. इथं 2 दगडी 2 बांधे. इथं आम्ही हल्लो उतरीत घेतले. दगडा बघू शकता. आला नाही आपला. ऋषी मालीची कमतरता आहे ब्लॉग मध्ये. धर्मवीर संभाजी महाराज की जय महादेव. चला आता घोषणा देऊ ना. जय श्रीराम. चला हो नेले ना. त्याला शांबा पण माहिती आहे मला सगळं माहिती आहे तुमच्या गावात.
किल्ला पक्का मोठा आहे, खूपच मोठा आहे. आम्ही आता किल्ला आपल्याला अर्ध्या किल्ल्याच्या रस्त्याला इथं आम्ही रिबीन बांधलेले सर्वांना रस्ता विसरण्यासाठी. आमचा हेच विचार आहे. आता येऊ तर वरती झाला तर आपण पटापट वरती झालो. चला नाश्त्याचा व्यवस्था किल्ल्यान झालेला आहे. नाश्ता आम्ही नैसर्गिक केल्याने. काय बोलतो? इथल्या पार्लरला डायरेक्ट धरीन. जरा बघू शकता सीन बांधाचं काम घेतलेलं आहे हातात. टोपला की टोपला नाही का मेला वेळ नाही घे ना आता. काय माहिती तो गंडोला 3 किल्ल्यांचं नाव भरले. माऊली किल्ला बघू शकता आपण, झूम करून दाखवतो. आता वरती आलेला बघून गुमतारा किल्ल्याचा परिसर. गुमतारा किल्ल्याचा परिसर अक्का त्याने फुल मेहनत घेतली आहे रस्ता दाखवायची. आणि जाऊन कॉन्ट्रॅक्ट घेतला का? व्ह्यू बघू शकता. चला यो याची या चालू आहे. फुल जोश मध्ये आलेलो आता. खूपच हार्ड रस्ता आहे. कसा आहे? सरळच इथून जायचं आहे म्हणा. गुमतारा किल्ला आलेला अर्ध्या रस्त्याला आलेला. आता तुला काय बोलायचं गुमतारा किल्ल्याबद्दल? मी फक्त 2च शब्द सांगतो. हा पोरूंच्या मागे फिरण्यापेक्षा आपण किल्ल्याची स्वच्छता करूया. हा असा तुमचा विचार आहे, तो उद्देश आहे काय? आज 8 पोरं आहेत. 8चा आपण जास्तीत जास्त प्रयत्न करू. तर कोणला पायशी झाली पाहिजे. तर कोणला याचा असेल तर आर्यन मालीला संपर्क करा. मोबाईल नंबर बोला आर्यन तुमचा. माझं मत आहे ना, अध्यक्षपद द्या. वेदांत तुझा काय म्हणणं आहे आपल्या किल्ल्याबद्दल? काय बोलायचं आहे तुला? भारी किल्ला आहे एकदम. ओके पण आहे. ओके पण आहे. 90 डिग्री रस्ता बघू शकता. डायरेक्ट ऊज आहे. आता बघू चढता आलो योग गेला वरती चालू केलं. आता आलो वरती आलेला. बघा नागरे कसे काय नाही होणार. इथला परलो तर डायरेक्ट खाली चाललो. आता आलो मागा आलो इथलं चरलेलो. वापस आलो. आता पर्वतरांग सह्याद्रीची पर्वतरांग गुमतारा किल्ला कोणला याच रे. आम्ही आल्यावर अजून काही हे नाही. अजून चढून चालले. खूप वरते किल्ला गुमतारा. किल्ला जरा लय ऊज आहे. तर आता आपण चांगल्या रस्त्यावर आलेलो. हे बघा उंच आहे पाठी मग माहिती ना. खतरनाक. अख्खा जंगल आहे. अख्खा जंगल. पावसाळ्यात येईल तर काय दिसणारच नाही. अख्खा हिरवा हिरवा दिसेल तुम्हाला इथं. हॅलो 10 मिनिटात किल्ल्याच्या वरती पोहोचू आपण. दहा मिनिटं लागतील अजून लगे किल्ल्यावर पोहोचू आपण. खूप सोपी चढाई नाही, खूप कठीण आहे. हे बघा कसा रस्ता आहे. रस्ता आहे तिथं कोणी येऊ नये. इथं मार्ग बी दिलेला आहे आम्ही. चला दगडा बघू शकतात केवढी केवढी मोठी. एक पाऊल
ती बघ चला आता आलेलो आपण किल्ल्यावर. थोड्याच 5 मिनिटांवरती आपण तर किल्ल्याची तटबंदी बघू शकतात. चाराला खूप हाड आहे. चला आता पोचलेलो. किल्ल्यावर आलेला होता तेव्हा अर्धी चाललेला आहे वरती. खूप खतरनाक किल्ला आहे. रोड बस रोड बघू शकता व्हिडिओ काढले बरोबर. इथं लय डेंजर आहे. आता आलेला हो किल्ल्यावर. यो 10वा पाहिल्याच नाही. हे दगडी कोसळलं ना, दगडी पहिल्याचा राजमार्ग आहे ह्यो. हा कोणता ना. तर इथं पहिले पायऱ्या होत्या. इथे पहिले शिव पायऱ्या होत्या तर दगडी कोसळल्या आणि पायऱ्या गेल्या. आता इथं सर्व दगड्यांचं आहे तर चढत आहे आम्ही आता. 12 महिने पाण्याचा आहे. 12 महिने पाणी काचलं म्हणून आता इथं आम्ही आहो तर इथं 12 महिने पाणी असतो. तर माऊले याचे इथेच पाणी प्यायचे सर्वच. काही जण बघू शकतात इथं पाणी कसं येतोय बघा. तर 12 महिने पाणी असतो इथे. दगडातून येतो आतमधून. चला आता आपण पुढे जातो. नाही हिमांशू भाई, हिमांशू टोटल बॅग बेटात केली. नाही मग चढाई बघू शकता. शिवकालीन कंचा छत्रपतीच्या काळातल्या पायऱ्या त्या. हा का. घोडे घेऊन यायचे ना इथले. तिथं पायऱ्या होत्या या सर्व कोसळलेल्या आहेत. तर आता दगडच राहिले. पहिले महाराज इथून घोडा घेऊन यायचे. तर आता आपण चाललो वरती. हा पायऱ्यांच्या दगडात. या सर्व पायऱ्यांच्या दगडात बघू शकता इथं कोसळलेल्या आहेत. तुझ्या बॅगेला सफेद लागेल. आता पायऱ्या बघू शकता त्या खतरनाक आहे ट्रॅकिंग. तर आता हलवलं चढतो वरती. हे का इथं द्यायला लागतं झाडाला. फुल ट्रॅकिंग. ही चढाई बघू शकता तुम्ही. लय डेंजर आहे. तर किल्ल्याचा तटबंदी आणि बुरुज आहे हा. तर आपण पोचलेलो आता तटबंदीवर. बघू शकता तुम्ही इथून तर कवडी मोठे बघा. एवढे मोठे दगड कसे काय उचलला असेल. किरण नाही, काटा नाही, अरे काय बोलायचं आहे तुला. त्याची तटबंदी आणि पायऱ्या अख्ख्या आता पोचलेला. ते बसले चला आता किल्ल्यावर वरती. काय बोलायचं आहे तुला. आता आपण किल्ल्यावर वरती आलेलो. बघू शकता आपण. हवा बघू शकता. नैसर्गिक सर्व व्ह्यू बघा. झाडे खूप आहेत. झाडे खूप आहेत वरती. इथलं जायचंय का कुठल्या. चल फोटो बिटो कुठे काढतात. आलेलो आम्ही आता वरती झालं. पाण्याची टाकी बघायला शिवकालातली पाण्याची टाकी बघतो आता. बरोबर झालं. किल्ल्या गोमतारा किल्ल्यावर आता आपण शिवकालातल्या टाक्यात जवळ आलेलो. ते टाकी बघू शकतात कसे भरलेले सगळे बघा. या पाण्याच्या टाक्या बघू शकता तुम्ही सर्व शिवकालातल्या. हे बघा ही खाली इकडे फुल पाणी. आता इथं तयारी चालू आहे कुंडाने उतरायची. आई याने टाकले पहिली उडी. चाल याने पण टाकले सगळे. अरे पिकाव कुठे. पिकाव त्याला पिकावं पाहिजे. मासे माते टाक.
टाक ना का तू पिशवी स्टँड पडतं ना. पोरं सगळे काम चालू गेले. वरती येऊन टाकी साफ करत आले पाण्याच्या. तर नैसर्गिक पाणी शिवकालीन टाक्या आहेत, अजून त्यामध्ये पाणीच आहे. पिशव्याने चिवडा भरले आणि खात घेतले. जोर घेतले. हे बघा चिवडा याने तर डायरेक्ट पाला घेतलाय. न्यू ट्रेंड अख्खा बिल लागला आता. सावलीला आहे ना वरती असं ना तिकडं. काय बोलता आजच्या बद्दल? पोरांची फुल मेहनत चालू आहे. आता नाश्ता करून डबल कामाला सुरुवात केलेली आहे. इकडे तर फुलच मेहनत चालू आहे पोरांची. हे बघा फुल मेहनत. त्यांना बघलं रामांडा होता आपल्या सांगल्याच्या. घेतले ना रामन. भाजी आणि भाकरी आलेला. अरे मी पण बोलता मध्ये घेतले. हे बघा पूर्ण राडा. नमस्कार. मोगलीच आहे. मग मोगलीच दिसेल. बंद झाला आता. ब्लॉगर केवल साफसफाई करून झाली की आता कालते उतरायची तयारी झाली. आता कालते उतरायला आपण चालू करू. परतीचा प्रवास आपला चालू होईल आता. तर बघू शकता एवढा उतरायचा आहे. हा किल्ला, ते समोरचा डोंगर, ते समोरचा डोंगर लगे तो डोंगर. ते उतरल्यावर आपण कालतीपूरचं पाय ठेवू. 3 डोंगर 4 डोंगर चढून आपल्याला इथे पोचतो आपण. तर आता मी किल्ल्यावरच्या चढून चाललेलो खालती. आता खालती चालते घरी जायची वेळ झाली आता आमची. लय डेंजर. तर आता आमचा परतीचा प्रवास चालू झालेला आहे. चला बघा फुल खतरनाक आहे रस्ता. हे बघा कसं उतरतात. आलू आहे. लय डेंजर आहे इथे. बघू शकतात दगड बघा कसे हलवलं असं पाय द्यायला लागतं. उतरायला चला. हलवलो हे बघा कसं होतं. ते दोघं येतात. आता आपण खाली उतरू. हलवलो डेंजर पायऱ्या तर नाहीच. आम्हाला उचलायला लागतं. याच कारणामुळे आम्ही साफसफाई मोहीम लावली होती. पडगा विभाग कोणाला पुढच्या वेळी यायचं असेल तर सांगा, आम्हाला संपर्क करा. आमचा आयडिया इंस्टावर सह्याद्री एक्सप्रेस
यो हसत आले ही घुसला. तर आता परतीचा प्रवास आपला चालू झालेला आहे. कधी ते खालते आपली वेटिंग करताना दिसत पण नसेल तुम्हाला. जो मारतो दिसलं तर बरं. इथं सर पडून नाही हो बघा. कालते अक्का पाय बी सरपटल्या अक्का पारले निचकलो डायरेक्ट मी पण ना तो पण पहिली अवदसा लागलेली आहे. चला आता किल्ल्यावर उतरून आलेला हो मी. आता हातपाय धरतो सगळं तुम्ही आज मोठा संघर्ष केले. बिना बुटांशी अख्खा गड उतरले. तो काय बोलत आहे तुला याच्याबद्दल? मजा आली पण जरा थोडासा थोडेसे पायाना टोच होतं खरं, पण आपली जिद्द होती ती करून लावलेली आहे. जय महाराष्ट्र. साल्टी गेली भावाची पण तो गड उतरून आलेला आहे खाली. हा यालाच म्हणतात बिन धावता आके शिवा खाऊ जराशा घरी गेल्या शिवा गाव शिवा बघू पुढे जाऊन बघतो. आता गँग आलेले वापस वापस नाही येणार. वेदांनी मोठा संघर्ष